कंपनीत स्फोट झाल्यानंतर धोकादायक केमिकल कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आली। सुमारे 25 कंपन्यांना ही नोटीस देण्यात आली आहे। यातील 4 ते 5 कंपन्यांवर शनिवारी महावितरण विभाग आणि MIDC तर्फे वीज आणि पाणी सुद्धा कापण्यात आलेलं आहे। नियमबाह्य कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आलेली आपण बघतो। काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत दुर्घटना घडलेली होती। अतिशय आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तिथे लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले होते, अनेक जण जखमी झाले आणि त्यानंतर इथल्या धोकादायक केमिकल कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आली। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडल्या गेल्या डोंबिवलीतनं, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। भाग्यश्री, आपण बघतोय सुमारे 25 कंपन्यांना नोटीस देण्यात आली असं कळतंय, काय अपडेट्स झाले या संदर्भातले? नक्कीच सौरभ, क्लोजर्स नोटीस या 25 कंपन्यांना देण्यात आलेली आहे आणि ही MPCB कडून देण्यात आलेली आहे। प्रदूषण मंडळ जे असतं त्यांच्याकडून ही नोटीस देण्यात आलेली आहे। प्रदूषणाचे नियम पाळले नसल्याने या नोटिसा त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास काल आपण जर पाहिलं तर 4 ते 5 कंपन्यांना ज्यांना नोटीस दिलेली आहे त्या 4 ते 5 कंपन्यांना वीज आणि पाणी देखील तोडण्यात आलेलं आहे। ही जी कारवाई होती ही शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि त्यानंतर आपण बघतोय तर आज या संदर्भात जेव्हा कामा संघटनेच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी सांगितलंय की ही जी कारवाई आहे ही प्रदूषण मंडळातर्फे करण्यात आलेली कारवाई आहे। त्यामुळे जे क्षुल्लक नॉर्म्स प्रदूषणाचे जे पाळलेले नाहीयेत ज्या कंपन्यांनी, त्यांचा सर्वे करून त्यांना या नोटिसा बजावण्यात आल्या। पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अमुदान कंपनीची घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या 5 कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या। त्यानंतर टप्प्याटप्प्याने 5-5 कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि आता या एकूण मिळून 25 कंपन्या आहेत आणि त्यातल्या 5 कंपन्यांवर काल कारवाई करण्यात आलेली आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही भाग्यश्री तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।